म्हणजे भाजपचं जे नकली जे हिंदुत्व आहे ना, हे सुद्धा लोकांना आता आपल्याला, कारण आपल्या आपापसामध्ये भेदाभेद, जातीभेद, धार्मिक तेढ, मराठी अमराठी, बरोबर की नाही, ह्या सर्व गोष्टी आहेत. हे कसे नकलीपणाने वागलेले आहेत, यांचा जो कार्यकाळ आहे त्याची पुस्तिका आता आपण काढतोय, ती सुद्धा घराघरामध्ये पोहोचवायची आहे. आणि केवळ लोकांना थोडंसं त्यांची माती भडकवायची, लोकांना चुकीच्या पद्धतीने सांगायचं आणि मतं खेचायची. केवळ मतांसाठी यांचं राजकारण आहे, केवळ सत्तेसाठी यांचं राजकारण आहे. तर आगामी काळामध्ये शिवसैनिक म्हणून आपल्याला अजून जबरदस्त प्रखर भूमिका घेऊन लोकांपर्यंत जाण्यासाठीची आपल्याला नियोजन करावं लागेल. ते आपण सर्वांनी मिळून करूया. आणि हे या ठिकाणी संपवताना, या आजचा जो निषेधाचा छोटासा कार्यक्रम संपवताना मी पुन्हा सांगतो, मीडियाला पण सांगतो की भविष्यामध्ये आम्ही पुन्हा काही दिवसांनी प्रत्येक भागामध्ये जाणार आहोत, प्रत्येक आम्ही चाळीमध्ये जाणार आहोत. आणि जोपर्यंत अमित शहा आणि कंपनी माफी मागत नाही तोपर्यंत निषेधाचा कार्यक्रम आहे तो प्रत्येक वस्तीमध्ये चाळीमध्ये करणार आहोत. चेंबूर, अणुशक्तीनगर, सायन तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही ते करणारच आहोत. आणि मला वाटतं देशामध्ये हे आंदोलन एवढं तीव्र होईल की अमित शहा काय सर्वांनाच, म्हणजे भाजपला पण पुढे येऊन, मोदीला पण पुढे येऊन माफी मागावी लागेलच आणि मागायलाच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.